क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. रणभेरी चेतना, रणभेरी प्रेरणा, शौर्य रसाचा जागर करण्या देते ही घोषणा. ज्योत पेटवी स्वातंत्र्याची रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. कवन क्रांतीचे गाते ही रणभेरी, जागृत करसी देशाला ही रणभेरी. मातीचं कर्ज लेखणीद्वारे पण फेडता येतं. माझ्यावर विश्वास ठेव. आपण सुपरिटेंडेंट ऑफ पोलिसाचा पूर्ण शहरासमोर तमाशा करून सोडू. बक्षीलच तू. आम्ही तुमच्या ठाण्यासमोर उभं राहून रणभेरी छापणार. जर तुम्ही खरे मर्द असाल तर आम्हाला पकडून दाखवा. ही लिहिण्याची पद्धत तर जीव घेणाऱ्या दूताच्या पद्धतीपेक्षा वेगळी. तुला हे म्हणायचं आहे की हे दोन वेगवेगळी लोक आहेत? नाही सर, ही यांची फार मोठी चालाखी आहे. ए दादा, मी जरा पान खाऊन आलो. अरे बाबा, उशीर होईल. अरे 5 मिनिटात येतो रे. अरे पण साहेब चिडतील. अरे जरा थोडं सांभाळून घे ना. पान खाण्याकरता इतकी लाळ टपकते. बरं बरं, जा, आम्ही सांभाळून घेऊ. आलूच पटकन. अरे अच्छे भैया, या तुमचीच वाट बघत होतो. तुमचं पान लावून देतो आम्ही. आम्हाला स्टेशनवर जायचंय कुणाला आणायला. रेलगाडीने येत आहेत. तुझा कोणी नातेवाईक? नातलग नाही, राम दुलारे जे आहेत ना, त्यांचा मुलगा इंग्लंड वरून येतोय. मग या देशातून रेलगाडीनं कसं येणार बाबा? अरे अच्छे लाल, या इंग्रजांची नोकरी करता करता तुझी बुद्धी पण बधीर झाली. अरे आता तूच तो बोलला. अरे राम दुलारेजींचा मुलगा इंग्लंडला राहत होता ना, तर इंग्लंड वरून मुंबईला पाण्याच्या जहाजाने आला. आता मुंबईहून इथं रेलगाडीने येतोय. हा, जा बाबा जा, लवकर जा. राम दुलारेजी तर आपलेच आहेत ना. अरे आपलं माणूसच नाही, आपले खूप खास. आणि त्यांचा मुलगा म्हणजे आपला भाऊ. बरं ऐक, एक खास खबर आहे. अभय भैयाची चिठ्ठी वाचून सुपरिंटेंडंटने एकदम भयसाटलाय. पूर्ण शहरात पोलीस बंदोबस्त लावलाय. त्यांना सांग, जे काही कराल ते खूप सावध राहून करा. जॅक्सनच्या प्रकरणापासून पोलीसवाले लय खवळलेत. अरे अच्छे लाल, आपल्या अभय भैयाला ओळखताना, ते पाण्याचे जहाज नाहीत, हवेचं जहाज. तुमच्या सुपरिटेंडंटची टोपी घेऊन उडून जातील. सांग मला जेम्स, तू काय तयारी केली आहे? सर, चौक ठाण्यात आम्ही सिक्युरिटीची अरेंजमेंट केलेली आहे. आता तिथे कोणी न्यूजपेपर नाही छापणार. चीट पाखरू पण तिथे नाही येणार. नाव जेम्स, येऊ दे त्यांना. फ्रेंच करू द्या. आम्ही त्यांचा वेट करूया आणि अरेस्ट करूया. तू पोलीस फोर्सला चौकात तैनात कर. प्रत्येक गली, प्रत्येक नाक्यावर पोलीसमॅनला तैनात कर. पण लक्षात ठेव, कोणालाही कळता कामा नये की ते पोलीसमॅन आहेत. सर, यापेक्षा हेच चांगलं होईल. एरियामध्ये कर्फ्यू लावून टाकायचा. तू परत उलट बोलतो आहेस. जर आम्ही असं करू तर हे साबित होईल की आम्ही त्या चिठ्ठीवाल्या स्वतंत्रतेच्या देवताला घाबरलो. जेम्स, आपल्या ब्रेनचा उपयोग कर आणि विचार कर. जर तू आलाच नाही तर आम्ही अरेस्ट कोणाला करणार?
सर बिलकुल बरोबर बोलतायत. जर मासोळी पकडायची आहे तर जाळं पसरवून वाट तर बघावीच लागेल. गोपी सिंग ठीक म्हणतोय सर. आम्ही जाळं पसरवतो आणि त्यांच्या येण्याची वाट बघत राहतो आणि ते जाळ्यात अडकताच त्यांना गिरफ्तार करू. एक्झॅक्टली आम्हालाही असंच वाटतं. ब्रह्मासिंग तू ठाण्यासमोर वेश बदलून पहारा देशील आणि गोपीसिंग तू त्या संपूर्ण एरियामध्ये वॉच करशील. अंडरस्टँड? येस सर. आणि जेम्स तू तिथे प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्यांवर टांगा रिक्षा एवढंच नाही तर बायकांवरही कडक नजर ठेवायची. ओके सर. जर कोणी पण रणभेरी छापताना दिसेल तर तुम्ही सगळे त्याला अरेस्ट करायचं. ओके सर. आपलं जाळं तर पसरलं आहे. आता बघूया की हा स्वतंत्रतेचा देवता आपला चॅलेंज कसा पुरा करतो. रामलाल, जी सर. तुझं डोकं फिरलाय का? चेकिंग कशाला काढतोयस? बाजूला कर हे बॅरिकेड्स. पण साहेब आज तर रणभेरीवाल्यांनी आपल्याला आव्हान दिलंय. अरे आव्हान दिलंय म्हणून तर हटवायचंय. त्यांना जरा पण हे जाणवलं नाही पाहिजे की आम्ही आधीपासूनच सावध आहोत. समजलं? गोपी सिंग बरोबर बोलतोय. रोज आपण बॅरिकेड्स नाही लावत. आज जर काही बॅरिकेड्स लावले तर ते बदमाश क्रांतिकारी लोक हे समजतील त्यांना अरेस्ट करण्याकरता हे बॅरिकेड्स लावलेत. ताबडतोब काढा. साहेब रागवू नका. लहान तोंडी मोठा घास. पण यामुळे तर रणभेरीवाले अजूनच वाघ होती. अरे आम्हाला हेच हवंय की त्यांनी वाघ बनावं, कारण वाघाची शिकार करण्याकरता शिकारी तयार आहेत. पण साहेब हे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. वाद नको घालू आमच्या बरोबर. हटवा ते बॅरिकेड. करेक्ट. बॅरिकेड्स उघडा आणि चुपचाप तिकडे सावध उभा राहा. तू कोणाला सर्च नाही करणार जोपर्यंत आमचा फर्दर ऑर्डर नाही मिळत. हटव याला. जी साहेब. चला 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 लवकर घाई करा. कोणी थांबणार नाही इथे. चला. ए थांबायचं नाही. चल चल लवकर चल. सर मासोळी करता आम्ही जाळं तर पसरवलंय, पण तिला पकडण्याकरता आम्हाला खूप जास्त सावध आणि हुशार राहावं लागेल. गोपी सिंग, घाबरायचं काही कारण नाही. ते रणभेरीवाले लोक जसे इथे येतील आम्ही त्यांना अरेस्ट करू. सर तुम्हाला तर माहिती आहे गोपी कोणाच्या बापाला नाही घाबरत, पण दुश्मनाला कधी कमजोर समजायचं नसतं. तो कधीही आपल्यावर वरचढ होऊ शकतो. अरे काय रे बनारसी भैया, दुकान तर एकदम चकाचक केलंयस. गंगा घाटावरून इकडे केव्हा आला? अरे भैया, परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. आपण रोज आंघोळ करतो, रोज कपडे बदलतो, तसंच रोजगाराबरोबर पण व्हायला पाहिजे. त्यामुळे कसं थोडं नवे पण बनून असतं. अरे पान तर तेच आहे ना बनारसी बाबू, याचा स्वाद तर नाही बदलला ना. ए भाई, बनारसीच्या पानाच्या कथ्याचा जो स्वाद आहे ना, तो कधी बदलला नाही ना कधी बदलणार. समजलं? समजलो बाबा. मग लाव 2 पानं. हे घ्या.
काय रे बनारसी भैया, या पोलिसांचा कोणी मोठा ऑफिसर येणार आहे का? अरे आम्हाला तर वाटतंय रणभेरीचा कोणता नवा चक्कर आहे. हे शिपाई त्यांना गिरफ्तार करण्याकरता फिरतायत. ए इथे रणभेरीच्या वगैरे गप्पा नाही मारायच्या, समजल्या? इतकं चांगलं दुकान सजवलंय आम्ही, सगळा मजा किरकिरा केला. रणभेरी म्हणे. बघितलं भैया, दुकान बदललं पण बनारसी बाबू नाही बदलला. जसा पूर्वी घाबरट होता तसाच आहे. हे भोलेनाथ, बनारसीला बुद्धी दे. बुद्धी तर तुझ्या बाबूला जाऊन दे, माहित तरी आहे का त्यांच्याबद्दल? ए बनारसी, हुशारी नको. अरे जा जा रणभेरीच्या वेड्यांनो, आपल्या बाबूला जाऊन आधी शुद्धीवर आण, समजलं? ए बनारसी, यांच्या बाबूजींना काय नाही म्हणायचं. याचे बाबूजी खूप गरीब गाय आहेत. अरे तुला गाय आणि बैलामध्ये फरक कळतो का? याचे बाबू बैल आहेत आणि तू आहेस बनारसी रेडा. याच्या घरातले वाट बघतायत कधी एकदा म्हातारा लुडकेल आणि वाटणी होईल. अक्कल त्यांना वाटा, आम्हाला नाही, समजलं? दे पान दे आणि पळा इथून. अरे गोपी भैया, अरे काय रे बनारसी, हा? भोलेनाथच्या नगरी ते भांडण काय करतोयस गिराईकांची? अरे भैया हे गिराईक नाही पनवती आहेत सगळे. एक दिवस आमच्या दुकानाला टाळं लावतील नालायक. पनावती काय झालं काय? अरे हे रणभेरीच्या बाता मारत होते. तुम्हाला तर माहितीये आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध काही ऐकू शकत नाही. इंग्रजांच्या विरोधात बोलत होते? अरे तुमच्या अरे जाऊ दे, आम्ही तसंही त्यांना पाणी पाजलंय. नक्की ना? हा भैया. शाबास बनारसी, शाबास, सुधारणा होते. चल आता याच खुशीत मस्त आत्ता पान घ्या लाव. भैया. भैया एक गोष्ट सांगा, कोणी लाड साहेब येणार आहेत का? अरे आमच्यापेक्षा कोणी मोठा लॉर्ड साहेब आहे का बनारस मध्ये? हे मात्र खरं आहे. मग बडबड करतोय. मग सकाळपासून कशाला एवढी खटपट, म्हणजे चिडचिड करताय? अरे चिडचिड होणारच ना. अरे ते रणभेरी वाले. काय झालं त्यांचं? अरे यार तू प्रश्न खूप विचारतोस, डोकं नुसतं भांडवून टाकतो विचारून. आपला काम करायचा. चल पान लाव लवकर. प्रत्येक गोष्टीत नाक खूप असतं. हे घ्या भैया. हा आणि लाजवंती भाभी ठीक आहे? हा ठीक आहे ना. तुझी काळजी घेत जा. जय भोले बाबा. माफ कर गोपी भाई, आज तर रणभेरी काही खास छापणार आहे. हर हर महादेव. अरे अभय, काय गुरुदेव, अरे गजब झाला. काय झालं? ते ज्या माणसाला आपण ठाण्यासमोर रणभेरी छापण्याच्या मोहिमेवर नेमलं होतं ना, जी बेणी सिंग, काय झालं त्याला? त्याला कोणी चाकू भोकसलाय. सगळी तयारी झाली अभय? जी गुरुजी. आणि तुमची? एकदम सगळं तयार आहे, तू अजिबात काळजी नको करू. मग सगळ्यात चांगलं आहे. मग उशीर कशाला, आता निघाला हवं. विजया तू तयार आहेस? तुझ्याहून जास्त होता वेळ आहे, मी जाईल. चल लवकर चल. माहिती आहे. तसं विजय, आज पुन्हा तुझ्या परीक्षेची वेळ आहे आणि मला विश्वास आहे की तू हे बिना घाबरता, बिना भीती बाळगता करशील. घाबरत तर मी सुप्रिटेंडंटच्या बापाला पण नाही. पण बस मला ह्याची चिंता आहे की तुझी ही मोहीम कुठे अपूर्ण न राहो, म्हणून मी पूर्ण शक्तीनिशी करेन. अपूर्ण नाही राहणार, जरूर पूर्ण होईल मोहीम. जा आणि विजयी होऊन परत या. भारत मातेचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे. वंदे मातरम. हे लोक अजून कसे नाही आले? एवढ्यात यायला हवे होते. खूपच वेळ झाला. कुठे अडकले? काय गडबड तर नाही झाली? अरे अभय, अरे गुरुदेव तुम्ही, काय झालं? गजब झाला. तो ज्या माणसाला आपण ठाण्यासमोर रणभेरी छापण्याच्या मोहिमेवर नेमलं होतं ना, जी वेणी सिंग, काय झालं त्याला? त्याला कोणी चाकू भोकसलाय. काय? कोणी? का? हे तर माहित नाही, पण जेव्हा मकरन सिंग आणि दत्तू बाबू त्याला आणण्याकरता घरी पोहोचले तर दरवाजा उघडा होता. सामान अस्ताव्यस्त पसरलं होतं आणि बेणी सिंग डोक्यावर खाली पडला होता आणि त्याच्या पोटात सुरा भोकसला होता. गुरुदेव म्हणजे तो नाही, त्यावेळी तर तो जिवंत होता. दत्तू बाबू त्याला इस्पितळात घेऊन गेलेत.
म्हणजे तो वाचलाय. देव त्याला लवकर बरं करू दे. हा भाई, पण यावेळी सर्वात मोठी चिंता ही आहे की वेळ निघून जात आहे. जर संध्याकाळच्या आत आपण रणभेरी नाही छापली तर. नाही गुरुदेव, असं नाही होणार. रणभेरी जरूर छापली जाणार. पण वेणीसिंगच्या बदली असा कोणीतरी माणूस शोधावा लागेल जो हुशार, जो प्रेसच्या बाबतीत बारीक सारीक गोष्टी पण जाणत असेल. पण समस्या ही आहे की असा माणूस आपल्याला मिळणार कुठे? तुझ्या समोर उभा आहे. गुरुदेव, तुम्ही? गुरुदेव, तिथे खूप खतरा असणार आहे. का? प्रत्येक वेळी सगळा धोका तूच उचलशील? गुरुदेव, पण तुम्ही चल लवकर, वेळ खूपच कमी उरलाय. Hey, come here. तुम्ही इथे गार्डन मध्ये वॉक करत आहात की फादरच्या लग्न करता आला आहात? कुत्र्यांसारखा हुंगा, वास करा क्रांतिकार्यांचा, समजला? आणि गिधाडासारखी आपली नजर प्रत्येक माणसावर ठेवा. एक पण माणूस आज तुमच्या नजरेतून सुटला नाही पाहिजे. जर आज काय गडबड झाली तर आम्ही आमचा हाच दांडा तुमच्या नोज मध्ये टाकणार, समजलं? गो. पण साहेब, आम्ही कुठं जायचं? आपल्या आई वडिलांकडे जा. ओलूचा पठ्ठा कसला क्वेश्चन करतोस तू? गो नाव. चला पळा लवकर, यू इडियट्स. फूल्स. आम्हाला विचारतो कुठे जाऊ, हे पण ह्यांना सांगायचं कुठे जायचं. चटकदार बदामी शेंगा, दाणेदार चटकदार बदामी, चटकदार बदामी. ए शेंगावाल्या, एक एक काय न्यूज आहे ब्रह्मा सिंग? सर्व काही ठीक आहे. आम्ही चौकडे नजर ठेवून आहोत, पण अजूनपर्यंत कोणी रणभेरीवाला दिसला नाही. एक काम कर, जी. मी इथे वॉच करतो आहे. तू लाल मंदीच्या गल्लीत नजर ठेव. जी साहेब. जा ब्रह्मा सिंग. चटकदार बदामी शेंगा. एनी न्यूज गोपी सिंग? तुम्ही चिंता नका करू सर. माझी नजर घारीसारखी चौफेर फिरते. मी इथे असताना चिटपाखरूही फिरकणार नाही. शाबाश गोपी सिंग, शाबाश. थँक्यू सर. असाच अलर्ट राहा तू. यावेळी तो आपल्या हातातून निसटला नाही पाहिजे. आय गोपी सिंग, तो खूप बदमाश आहे. मला माहिती आहे सर. माझ्यापेक्षा कोण ओळखेल त्या बदमाशांना? ऐका, सुपरिटेंडेंट साहेबांचा आमच्याकरता ऑर्डर आहे. इथे चेकिंग करायची काही जरूरत नाही. रणभेरीवाले लोक येत आहेत, त्यांना येऊ द्या. आम्ही तिकडचे पण चेकिंग हटवून आलो आहोत. पण जागे राहा, अंडरस्टँड? नो रिक्षा, नो ठांगा, नो सायकल, कोणत्याही सवारीचं चेक करायचं नाही. समोर ठाण्यात आम्ही उभे आहोत. काही प्रॉब्लेम झाला तर आम्ही सांभाळून घेऊ, अंडरस्टँड? Yes, sir. ओके. तुला काय वाटतं, स्वतंत्रतेचा देव रणभेरी छापू शकेल? अरे बाबा, इतक्या बंदोबस्तात तर मला कठीणच वाटतं. रामू भैया, पण हे रणभेरीवाले फुकाट अशी धमकी नाही देणार. हो, असं तर ते नेहमीच करत असतात आणि पोलिसांना चकमाही देत असतात. तर मग थांबा इथंच आणि बघा तमाशा. हो हो, बघू बाबा, तमाशाच बघू. हा हा, आता तर बघूच की तो स्वतंत्रतेचा देवता आपली धमकी कशी पुरी करतो. तो स्वतंत्रतेचा देव कुठे गेला? 4 वाजायला आलाय. घाबरला जेम्स? त्याची डायरेक्टली चॅलेंज देण्यामध्ये आणि ते पूर्ण करण्यामध्ये खूप फरक असतो. आज या एरियाला तर पोलीस डिपार्टमेंट आणि सिक्रेट डिपार्टमेंटनी चारी बाजूनी घेरला आहे. इट्स इम्पॉसिबल की तो इथे येऊन रणभेरीचे सिंगल चिट पण प्रिंट करू शकतो. अहो साहेब, तो स्वतंत्रतेचा देवता आहे ना,
आता नाही येणार. जर त्याला यायचंच असतं तर आतापर्यंत आला असता ना. माफ करा सर, मला नाही वाटत तो घाबरला असेल. जर त्याला भीती वाटत होती तर त्याने चॅलेंज का दिलं असतं? तुझं म्हणणं तुझ्या जागी अगदी बरोबर आहे गोपी सिंग. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे, तो इथे येऊ शकतो आणि आला सुद्धा असेल, पण लपून छपून आला असेल. त्याला संशय आला आणि तो पळून गेला. आता आम्ही हे दाव्याने सांगू शकतो की तो इथे नाही येणार. सर, आम्हाला तर असं वाटतं की धिस केस इज फिनिश नाव. आम्ही चॅलेंज जिंकलो जेम्स, चॅलेंज जिंकलो. यस सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला पण कॉंग्रॅच्युलेशन जेम्स. थँक्यू. अभिनंदन सर, आपण जिंकलात. तुझा पण अभिनंदन. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे जा, आम्ही थोड्या वेळाने येतो. ओके? सर, तुम्ही म्हणत असाल तर मी इथे थांबतो. जेवढं मी त्याला ओळखतो ना, तो इथे जरूर येईल. आणि तसंही आपण दुश्मनांना कमजोर नाही समजला पाहिजे. गोपी, हे नको विसरू की आम्ही सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहोत. अंडरस्टँड? आम्ही दुश्मनची नस नस ओळखतो. आम्ही सांगितलं की तू नाही येणार म्हणजे नाही येणार. सो गो नाव, गो. Hey, कोण आहेस तू? या बघीला इथे कशाला थांबवला? जाऊन बघ जा. गो. जर मी चुकत नसेन तर तुम्हीच सुप्रिटेंडेंट आहात, राईट? येस येस, आम्हीच सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस आहोत. बट 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 तुम्हाला कसं माहिती आहे? काय करू, जेव्हापासून इथे आलीये सगळीकडे तुमच्याबद्दलच ऐकायला मिळतंय. सगळीकडे तुमचीच चर्चा चालू आहे. आणि तुमची जशी पर्सनॅलिटी आहे, तुम्हाला पाहताच मी ओळखलं की तुम्हीच सुप्रिटेंडेंट आहात.
थँक यू बट कोण करत होतं आमची तारीफ? कुणी कुणी एक दोन असतील तर त्यांची नावं सांगेन ना. सगळे लोक सगळीकडे फक्त तुमचीच चर्चा चालू आहे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. खरोखर जसं ऐकलं होतं त्यापेक्षा जास्तच चांगले आहात तुम्ही. Oh, really? ही खरं बोलते आहे की मला ही उल्लू बनवते आहे? ही फसणार आहे. खूपच जास्त बोलतेय. मुलींना हीच सवय असते. 10 वेळा समजावलं आता संशय येतोय त्याला. तुम्ही खरं सांगता आहात का आम्हाला मूर्ख बनवता आहात? घ्या सगळं मुसळ केरात. तुम्हाला खोटं वाटतंय? मला म्हणायचं होतं की तुम्ही इतके समजूतदार आहात, बुद्धिवान आहात. जर मी तुम्हाला मूर्ख बनवत असेल तर तुम्ही मला लगेच पकडाल. तुम्हीच ठरवा. तुम्हाला काय वाटतं? मी खरं बोलते की मग खोटं? ठीक आहे, मला समजले की जे लोक तुमच्याबद्दल सांगत होते, तुमची एवढी तारीफ करत होते, ते मला खूप वाईट वाटलं. आता तुम्ही माझ्यावर एवढा पण विश्वास नाही करू शकत. काही हरकत नाही. भेटून आनंद झाला. नमस्कार. जर तुम्ही आमच्या बग्गीला आणि आमच्या कोचवानाला थोड्या वेळाकरता इथे उभं राहण्याची अनुमती दिली तर मला खूप आनंद होईल. Oh, no. Listen to me. आमचं असं काही इंटेन्शन नव्हतं. आम्हाला तुमचा इन्सल्ट नव्हता करायचा. तुम्ही तर समजू शकता की आम्ही पोलीस ऑफिसर आहोत म्हणून थोडंसं याचा अर्थ हा आहे की तुम्ही हे मान्य केलं आहे की मी खरं बोलतेय. मी तुमच्याबद्दल जे काही ऐकलं ते अगदी खरं आहे. म्हणजे नक्की काय? तुम्ही खरंच खूपच विचारवंत आणि खूपच बुद्धिवान सुपरिटेंडेंट साहेब आहात. थँक्यू सो मच. आम्ही तुमच्यावर खूप इम्प्रेस्ड आहोत. You're beautiful, very pretty. थँक्यू सो मच. तसं मलाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. मलाही असंच वाटतं की तुम्हाला सारखं भेटत राहावं, तुमच्याशी बोलत राहावं. बस तुम्ही खरंच किती वटवट करते. आता काय ठाण्यात बसून चहा पिणार आहे याच्या बरोबर? मला तुमची एक छोटीशी मदत हवी होती. पण काय? पण ते सांगताना मला थोडा संकोच वाटतोय. खरं म्हणजे तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर आहात, इतके व्यस्त आहात आणि आज कदाचित तुम्ही एखाद्या खास मिशनवर पण आहात. येस, आज थोडे बिझी आहोत कारण रणभेरी. नो रणभेरी? नाही, असं काही नाही आहे. टुडे थोडं हेक्टिक शेड्यूल आहे. जर तुम्ही इतके व्यस्त आहात, इतके टेन्शन मध्ये आहात तर राहू द्या. मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा. मी बघून घेईन काय करायचं ते. Oh, no, not at all. आमचं काम झालंय. I'm free. What happened? तुम्ही असं का केलं आहे? तुम्हाला पाहून मी तर विसरूनच गेली स्वतःचा परिचय द्यायला. तसं आम्ही आग्र्याचे सर्वात मोठे रईस गिरधारी लालजींची मुलगी आहोत. आमचं नाव आहे राधा. Very beautiful name. आणि आम्ही इथे मोती महल मध्ये आमच्या नातेवाईकांकडे आलो आहोत. आजच आम्हाला परत जायचं होतं. खरं तर आमच्या मनात आलं की आम्ही भोलेनाथाचं दर्शन घ्यावं. येस ऑफ कोर्स तुम्हाला दर्शन करायला हवं भोले बाबांचा. बट ह्याच्यात आम्ही तुमचं काय मदत करू शकतो? सुपरिटेंडेंट साहेब, बघ की
ही आमची बग्गी आहे ना, मंदिराच्या आवारात जेव्हा आम्ही घेऊन गेलो तर तिथे त्यांनी सांगितलं की ते जागाच नाहीये आणि म्हणून आम्ही बग्गी घेऊन इथे आलो. आता तुमच्याबद्दल एवढं ऐकलं होतं मी, तर मला वाटलं की तुम्ही आमची मदत करू शकाल. तुम्ही इथे चौक ठाण्यावर तर असणारच, म्हणूनच मी या अपेक्षेने या बग्गीला इथे घेऊन आले. जर तुम्ही आमच्या बग्गीला आणि आमच्या कोचवानाला थोड्या वेळाकरता इथे उभं राहण्याची अनुमती दिली तर मला खूप आनंद होईल. आणि तुम्हाला हे विश्वासाने सांगते की ह्याच्यामुळे तुम्हाला काही नुकसान नाही होणार आणि मी जीवनभर तुमची आभारी राहीन. पण जर तुम्हाला काही त्रास होणार नसेल तर. नो नो नॉट एट ऑल. काहीच त्रास नाहीये. मी तर हे म्हणत होतो की काय? हे जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तर आम्ही पण तुमच्या बरोबर भोलेबाबांच्या दर्शनासाठी येऊ. याच निमित्ताने तुमच्याशी थोड्या गप्पा गोष्टी होते. खरं सांगायचं तर तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात खरंच. रिअली? खूपच चांगलं होईल हे तर. तसंही भोलेबाबांचं दर्शन घेतल्यानंतर आपला आत्मा मन सगळं शुद्ध होतं आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. हे या बग्गीची विशेष काळजी घ्या. ह्याला काहीच झालं नाही पाहिजे, समजला? जी साहेब. आम्हाला ताण लागली आहे. जा पाणी घेऊन ये. हे काय बोलला बे? ए, रईस राजवाड्याचे नोकर आहोत. हे बेबे नाही ऐकत आणि ऐकतो तर कायद्याने उत्तर पण देतो. हे काय चाललंय? साहेब हा मेम साहेबांचा नोकर. नोकर आहोत मग? हा नोकर असलो म्हणून काय झालं? अरे साहेब, तहान लागली आहे तर आम्ही पाणी मागितलं तर हा उद्धटासारखा बोलतोय, पाण्याला नाही म्हणतोय. आता बघा, आता तुमच्यासारखा दयाळू ऑफिसर आणि हे इतके उद्धट पोलीस. गंगाराम, जी मालकीन. कशाला भांडतोयस? थोड्या वेळासाठी तहान सहन कर. का 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 सहन करायचं त्याने? तुमच्या कोचवान आहे, कोणी ऐरागिरा नाहीये, समजता तुम्ही? हे तुम्ही लोक त्याला ठाण्यात पाणी वाणी आणून पाजत राहा. ह्याची आणि बग्गीची विशेष काळजी घ्या. काही गडबड नाही झाली पाहिजे, समजलं? जी साहेब. Come, How sweet. my pretty princess. बाजू हटा, बाजू हटा, हटा प्लीज. पोलीसवाल्यांबद्दल तर लोक वाईटच विचार करतात. पोलीस चांगले असतात, लोकांची मदत करतात. जसं तुम्ही आमच्याकडे आला, आम्हाला वाटलं की तुमची मदत केली पाहिजे. हो. एक मिनिट जरा. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका प्लीज. आम्ही असे गेलो आणि लगेच आम्ही वापस येतो. एक मिनिट. हा हा. आम्हाला हे माहित आहे की तुमच्या रिलिजन मध्ये फुलमाळेशिवाय, फुलांशिवाय, या नारळशिवाय प्रेयर पूर्ण होत नाही. म्हणून आम्ही घेऊन आलो, स्वतः जाऊन घेऊन आलो. तुम्ही खरोखरच किती किती चांगले आहात, किती सज्जन आहात. ओह, खरंच आम्ही सज्जन आहोत काय? आणि खरं तर आम्हाला हिंदुस्थानी लोकांवर खूप प्रेम येतं. हो, त्याचा आम्ही अनुभव घेतच आहोत की तुम्हाला आम्हा हिंदुस्थानींबद्दल किती प्रेम आहे. चलायचं? Why not? Sure, please. हो. अरे धन्यवाद धन्यवाद. तर उस्ताद, नाव काय तुमचं? आमच्या नावाचं काय लोणचं टाकणार आहेस? पाणी पी. अच्छा, आता साहेब गेले तर पुन्हा उद्धटपणा. जरी ते गेले असले तर परत येणारच ना. आता बघाच, तू बघच, येऊ दे साहेबांना. आम्ही सांगू त्यांना कसले ढोर पाळून ठेवले ते पोलीस म्हणून. अरे सोड ना बाबा, तू पण काय मनावर घेतो एवढं? माझं नाव चंगूराम आहे. चंगूराम. हे किती मस्त आहे, किती सुंदर नाव आहे. सुंदर, एकदम क्वीन व्हिक्टोरिया सारखं सुंदर नाव. हा,
काय सुंदर नाव ठेवलंय. अजून एक गोष्ट सांगू, तुमच्या मिश्या खूप छान आहेत. या बघून आम्हाला कोणाची तरी आठवण होतीये. अशा मिश्या अरे हा, अरे या मिश्या तर आमचे उस्ताद. अरे आमच्या गावात एक म्हातारा होता, आम्हाला पैलवानी शिकवायचे. पैलवानी, हा बिलकुल तशाच मिश्या आहेत. उस्तादांना म्हातारा म्हणतात. अरे लाडाने बोलावतो. आता जसे तुम्हाला मुच्छड म्हणालो, आता त्यात काय झालं बोलू शकतो ना. माणूस तर मस्तेस, पैलवानी करतोस की काय? हा बस असे छोटे मोठे. आता 5-7 माणसांना असंच पटकनी देऊन झोपून देऊ जमिनीवर. काय तुम्हाला पण शौक आहे? असेल तर सांगा, आत्ताच 2-2 हात करू, वेळ पण जाईल. बोला, होऊन जाऊ दे. नाही ठीक आहे. अरे यार, असे कसे पोलीसवाले तुम्ही? पैलवानीचा शौक नाहीये? नाही, शौक तर आम्हाला पण आहे, पण आज जरा दमलेले आहोत. अच्छा ठीक आहे, मग राहू द्या. दमलेल्यांशी आम्ही पण नाही लढत. पण काय होतं, तुमची मिशी अशी झोपकेदार आहे ना, तिला बघून लढावं असं वाटलं. विजया गेली त्याला घेऊन. आता मैदान साफ आहे, चला सुरू करा. किती वेळामध्ये होईल हे? मी विजयाला समजावलं आहे की सुपरिटेंडंटला जास्तीत जास्त वायफळ बोलण्यात गुंतवायचं आणि दर्शन सुद्धा अगदी आरामात करायचं, ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळेल. तरी सुद्धा मला वाटतं की आपल्याकडे 1 तास 1.25 तासाहून जास्त वेळ नाहीये. तेवढ्या वेळात तर आपलं काम फत्ते होऊन जाईल. चला छापायला सुरुवात करूया. पण मी काय म्हणतो, यात एक लाईन अशी छापली गेली पाहिजे ज्याने हे साबित होईल की हा अंक चौक ठाण्यासमोरच छापलाय. हाच आपला विजय असेल. पण हे कंपोज कसं होईल? त्याची चिंता नका करू, मी आहे ना. 2 लाईनी आरामात कंपोज होतील. मग तर किल्ला फत्ते झाला. चला तर मग काम सुरू करूया. हा. वंदे मातरम. आज आमचा सुप्रिटेंडंट या गोष्टीला तर मानेल की आम्ही गाढव बेवकूफ नाही आहोत. आम्ही इंटेलिजंट आणि बहादूर आहोत. आज आम्ही स्वतंत्रतेच्या देवाचे चॅलेंज फेल करून प्रूव्ह केलंय. आज आम्ही खुश आहोत. आज तुझ्या शेंगा टेस्ट करू. व्हेरी गुड. ब्रह्मासिंग, हा सुप्रिटेंडंट आम्हाला गाढव बेवकूफ समजतो. आज आम्ही अलर्टनेस दाखवल्यामुळे रणभेरीवाल्या लोकांची हार झाली. अहो साहेब, ते तर आम्हाला पण सारखे झापत असतात, पण आज आम्हा लोकांमुळेच तर त्यांची आबरू वाचली ना. ऑफकोर्स, आज आमचा डिसिप्लिन आणि आमच्या इफिशियन्सीच्या कारणामुळे हे रणभेरीवाले लोक त्यांचा पेपर नाही छापू शकले. हे बघा साहेब, तुम्ही इमानदारीनं तर खरंच सगळं केलं, पण ते काय म्हणतात ना, डिसिप्लिनने काय बरोबर नाही केलं. व्हॉट यू मीन? आमच्या डिसिप्लिन मध्ये काही कमी होती? अहो साहेब, जर तुम्ही डिसिप्लिनने सगळं केलं असतं ना, तर ते काय म्हणतात, तुम्ही कायद्यानं सगळ्यांची तलाशी घेतली असती. आणि ते पण आम्हाला माहित झालंय की तुम्ही हाणामारी केली आणि त्यांची जेवणाची ताटं पण भिरकावली. ओ ब्रह्मासिंग, या इंडियन्स बरोबर आम्ही कायद्याने वागलो ना, तर हे आमच्या डोक्यावर बसते. हे फक्त लाथांचीच भाषा समजतात. हो साहेब, हे विसरू नका की मी पण हिंदुस्थानी आहे. ओ आय एम सॉरी. हे मी तुझ्याकरता नाही बोललो, आम्ही जनरली बोलत होतो. अहो, आम्ही पण आधी सरकारी ऑफिसर आहोत आणि नंतर मग हिंदुस्थानी आहोत. ब्रह्मासिंग, आम्ही पाहत आहोत आजकाल तू खूप रिस्पॉन्सिबल झाला आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. जर तुझ्यासारखे इंडियन्स आमचा फेवर करतील तर आम्हा ब्रिटिशांना काही प्रॉब्लेम नाही येणार. अहो साहेब, आजचा दिवस तर साजरा करायचा दिवस आहे. आता बघा ना, आम्ही किती अक्कल हुशारीनं साहेबांची इज्जत वाचवली आहे. व्हाय नॉट? आम्ही आजचा दिवस साजरा करू, त्याची अरेंजमेंट पण आम्ही करू. आमचे सुप्रिटेंडंट आम्हा सर्व बरोबर खूप जश्न मनवेल. अहो साहेब, आम्हाला माहिती आहे आमचे सुपरिटेंडंट साहेब आहेत ना, ते तर खूपच दिलदार आहेत. पण काय की कधी कधी आपल्या लोकांवर थोडे नाराज होतात, बाकी काही नाही. आज आमचा सुप्रिटेंडंट या गोष्टीला तर मानेल की आम्ही गाढव बेवकूफ नाही आहोत. आम्ही इंटेलिजंट आणि बहादूर आहोत. आज आम्ही स्वतंत्रतेच्या देवाचे चॅलेंज फेल करून प्रूव्ह केलंय. अरे शेंगावाल्या, धरणीचा भार, चल शेंगा दे मला. अरे गोप्या, मी आहे ब्रह्मा सिंग. अरे आम्हाला हे माहिती आहे सर. आम्ही तर हे बघत होतो की तुम्ही तुमच्या रोल मध्ये आहात की नाही. पण तुम्ही सुद्धा ना
खूप वाईट ऍक्टर आहात. हा, हट. असं आजकाल मी बघतोय तू आताशा खूपच बोलायला लागलाय. अरे बोलू द्या ना सर. आजचा दिवस बोलायचा दिवस आहे. आज आम्ही रणभेरीवाल्यांना मात देऊन खूप मोठी बाजी जिंकली आहे आणि तुमच्या करता तर गोपीच आहोत आम्ही. हा? तरी आजकाल बघतोय मी खूप उड्या मारतोयस तू. हे गेलं का शेंगा खा. हा, आता कसं खा, खा. ऐश कर, हा, तुम्ही ऐश पण कर. खावा. खा अरे ना. आम्ही खाल्लंय. घ्या ना तुम्ही. हो, मी हो, खाणार. आज खायचा दिवस आहे. खा ना. हा. घ्या घ्या तुम्ही घ्या घ्या. आता तू म्हणतोयस तर घेतो बाबा. हा, आता कसं. आणि ही जी शेंग आहे ती आहे रणभेरी वाल्यांकरता. मधलं आणि शेवटचं पेज छापलंय, फक्त फ्रंट पेज बाकी आहे. तो लेख अगोदरच अभयने लिहून ठेवलेला आहे. बस तो ब्लॉक मध्ये सेट करून मध्येच टाकायचा आहे. लवकर कर मोहन. होय गुरुजी, मोहनचा हात विजेसारखा चालतो. लवकर कर. अरे अरे तुम्ही हे लवकरात लवकर करा आणि हे उचला. मी तोपर्यंत अग्रलेख छापतो. काय झालं? बाहेर ठीक आहे ना सगळं? हो हो, सगळं ठीक आहे. अभयने सर्व सांभाळलं. अरे आण लवकर छाप, लवकर झालं का मोहन? होय गुरुजी. पराडकरची बाहेर लक्ष असू द्या. रणभेरी पर्वत आहे तिला डर लवकर, लवकर, नाही लवकर कर. चल, चल. तुफानाचे. रणभेरी ज्योत आहे तळपे कोटी कोटी बलिदानाने. हे मुक्तिपत्र आहे, हे मुक्तिदूत आहे, प्रत्येक भारतीय हिचा वीर सपूत आहे. सुप्रिटेंडंट साहेब, तुम्ही जरी इथे उभे राहून जरी प्रार्थना केलीत ना, तरी ही प्रार्थना तिथेच पोहोचणार आहे जिथे तुमची चर्चमध्ये प्रेयर होते. कारण ईश्वर एक आहे सगळ्या धर्मांचा. बरोबर म्हटलं ना मी? रणभेरी वळवा गाडीचा. अहो, तुम्ही बूट नाही काढणार? ओह आय एम सॉरी, आम्ही विसरलोच होतो. काही हरकत नाही. अरे, तुम्ही वंदन नाही करणार भोलेनाथांना? ओह इट्स ओके. आमची पद्धत थोडीशी वेगळी आहे. आम्ही फक्त चर्चमध्ये प्रे करतो. सुप्रिटेंडंट साहेब, तुम्ही जरी इथे उभे राहून जरी प्रार्थना केलीत ना, तरी ही प्रार्थना तिथेच पोहोचणार आहे जिथे तुमची चर्चमध्ये प्रेयर होते. कारण ईश्वर एक आहे सगळ्या धर्मांचा. बरोबर म्हटलं ना मी? वाव, अमेझिंग, इंटेलिजंट. आय एम इम्प्रेस्ड. एक सांगू राधाजी, हो हो, बोला ना, काय बोलायचंय? तुम्ही जितक्या ब्युटिफुल आहात तेवढाच इंटेलिजंट पण आहात. ब्रेन विथ ब्युटी, जे प्रत्येक बाईकडे नसतं. कोणा बाईकडे ब्रेन आहे तर ब्युटी नाही आहे, ब्युटी आहे तर ब्रेन नाही आहे, आणि तुमच्याकडे दोन्ही पण आहे. धन्यवाद. अरे, तुम्ही असे उभे का?
ईश्वराची प्रार्थना करा. शिवजी सगळ्यात मोठे शक्तिमान आहेत आणि शक्तिमान असून सुद्धा खूप दानशूर आणि दयाळू पण आहेत. आपले हात असे जोडा आणि आपले डोळे असे बंद करा. आय नो हिंदू लोक कसे प्रार्थना करतात ते, बिकॉज आय लव्ह इंडिया. एक मिनिट, आम्ही जरा तुला दाखवतो. असे हात जोडतात ना? असे. ओके फाईन. असं हो, असे जोडायचे आणि आपले डोळे बंद करायचे आणि मनापासून हृदयातून सच्च्या श्रद्धेने आस्थेने भोलेनाथाकडे काही पण मागू शकता. ओके फाईन. ओ राधा, गॉड, ही तर खूप सुंदर आहे. ह्या ब्युटिफुलला माझी बनवून टाक लॉर्ड. फक्त माझी. आम्ही तुम्हाला 2 kg दूध देऊ. ओके, 2 kg नाही, 5 kg दूध देऊ. ओके, डील पक्के. हे भोले बाबा, तुम्ही तर समस्त जगाचे स्वामी आहात, जे कैलासवासी असून सकल पापांचा नाश करता. माझ्या देशालाही पापी आणि अत्याचारी इंग्रजांपासून मुक्त करा. हे भोले शंकर, माझ्या देशाच्या येणाऱ्या भावी पिढीला स्वाभिमानाने जगू देत, एवढी कृपा करा. भोलेनाथा, याच्या व्यतिरिक्त मी तुमच्याकडे काही नाही मागत, काही सुद्धा नाही. फक्त माझ्या मातृभूमीचे स्वातंत्र्य, स्वातंत्र्य आणि फक्त स्वातंत्र्य. बेटा, तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघून मी हे सांगू शकतो की तू जे काही बाबांकडे मनापासून मागितलंस ते निस्वार्थ होतं. तुझी कामना अवश्य पूर्ण होईल बेटा, कारण बाबा भोलेनाथच्या मंदिरात मागितलेली इच्छा निश्चितच पूर्ण होते बेटा. तुझी सुद्धा इच्छा जरूर पूर्ण होईल. आणि जे आम्ही मागितलं ते पण? तुमची पण इच्छा पूर्ण होणार. माहितीये भोलेनाथ बाबा फक्त या काशी नगरीचेच नाहीत, तर संपूर्ण दुनियेचे, ब्रह्मांडाचे मालक आहेत. तू एकदम सत्य बोललीस बाळा. ही काशी नगरी भोले बाबांच्या या त्रिशूळावरच टिकून राहिली आहे. बट हे कसं होऊ शकतं? ह्यांचा त्रिशूल तर केवढा छोटासा आहे. सुप्रिटेंडंट साहेब, जेवढी त्रिशूळात ताकद आहे ती तिन्ही लोकात कुठेही नाही. व्हॉट? काय बोलताय? यू मीन टू से होल युनिवर्स? कसं होऊ शकतं? का नाही होऊ शकत? बिलकुल होऊ शकतं. आणि ही गोष्ट अगदी सत्य आहे. राधा, तुला असं म्हणायचं आहे की पूर्ण सिटी, पूर्ण इंडिया? फक्त पूर्ण इंडियाच नाही, इतकंच नाही तर पूर्ण दुनिया, पूर्ण ब्रह्मांड. यू मीन टू से आमचं इंग्लंड पण, आमचं लंडन पण? बरोबर. पंडितजींनी त्यांचं तोंड असं बंद केलं की तुम्ही बघायलाच हवं होतं. जर तुम्ही तिथे असा ना तर तुम्हाला खूप मजा आली असती. त्या बिचाऱ्या सुपरिटेंडेंटच्या स्वप्नांवर पाणी पडलं असणार. काय अवस्था होईल बिचाऱ्याची जेव्हा रणभेरीचा अंक त्याच्या हाती येईल. हा, स्वतंत्रतेचा देवता सुद्धा. नाही सोडणार त्याला, नाही सोडणार त्याला आम्ही. नाही.